भाजप शिवसेनेतही चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं कळतंय। मुंबईतल्या 180च्या आसपास जागांवरती दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालंय आणि 30-40 जागांवरती वाटाघाटी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मागच्या म्हणजे 2017च्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे धनुष्यबाण जिंकला पण भाजप उमेदवाराचा निसट्टा पराभव झाला होता त्या जागांवर सर्वाधिक रस्सीखेच आहे। कारण गेल्या 7-8 वर्षात वाढलेली ताकद बघता या जागांवर भाजपनं दावा ठोकलाय। पण अर्थातच युती धर्मानुसार जिंकलेली जागा राखण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे। शिवाय मागच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडे जिंकली नाही पण भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती राहिला अशा जागांवरही भाजपने रुमाल टाकलाय आणि आपली सीट क्लेम केली आहे। आता या जागांचा तिढा सोडवण्यासाठी एक वेगळी पद्धत वापरली जात असल्याचंही समजतंय। जिथे दोघांची ताकद आहे आणि दोघांची दावेदारी आहे अशा वॉर्डमध्ये महायुतीकडनं पुन्हा सर्व्हे केला जातोय आणि या सर्व्हेच्या आधारे जागा नेमकी कोणती लढायची हे ठरवलं जाईल असं कळतंय। शिवाय दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचंही सत्र सुरू असून चर्चेतूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। एकीकडे महायुतीची खलबतं सुरू आहेत तर धडाक्यात पक्षप्रवेशही होत आहे। आज ठाकरेंच्या शिवसेनेतून माजी नगरसेविका अर्चना भालेराव आणि संजय भालेराव यांनी भाजपचा मफलर गळ्यात घातला। विशेष म्हणजे संजय भालेरावांनी गेल्याच वर्षी घाटकोपर पश्चिम मतदारसंघातनं मशालीच्या चिन्हावरती निवडणूक लढवली होती आणि यावर कळस म्हणजे त्यांचा ज्यांनी पराभव केला ते राम कदम स्वतः आजच्या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होते। शिवसेना भाजप युतीची चर्चा आणि आजचे पक्षप्रवेश यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम काय म्हणाले ऐकूया। कुणालाही युती करायची आहे तर तो त्यांचा निर्णय आहे। आताच आपण बघितलं की उबाटाच्या एका नगरसेविकेने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। त्याचं कारण हे आहे की मामूंच्या नादी लागून यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला गळती लागली। जे उरले सुरलेले जे आहेत, जे हिंदुत्ववादी आहेत ते सुद्धा आता त्यांना सोडून हे आता पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आली तर ह्याने काही फरक पडणार नाही। मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे। आता या सगळ्या घडामोडींच्या मध्यात मुंबईमध्ये आणि इतर महापालिकांमध्ये नेमकं कुणासोबत लढायचं हे प्रकाश आंबेडकरांनी अजून स्पष्ट केलं नाहीये। मुंबई आणि नागपुरामध्ये आंबेडकरांची काँग्रेसची आघाडीची चर्चा सुरू आहे। मात्र काँग्रेसकडे निम्म्या जागांची मागणी केल्यामुळे बाळासाहेबांना खरंच आघाडी करायची की नाही असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडलाय। शिवाय अन्य पक्षांसोबतही चर्चेचे दरवाजे आंबेडकरांनी खुले ठेवल्यामुळे ते नेमके काय करणार हा सस्पेन्स अजूनही कायम आहे। सगळ्या मुली पाहणं आहेत हे बरोबर आहे। ती पसंत आली बरोबर होणार। अजून झालीच नाही, अजून झालीच नाही हे तर कुठं सांगणार। चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू आहे। नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी आलेलो होतो विदाउट फंड्स विदाउट। तुम्ही एक बातमी काल अशी होती की तुम्ही 50 जागांबद्दल आग्रही आहेत मुंबईत, 50-50 म्हणत असाल तर जवळपास 112-113 राखला जाईल। आम्ही असं तिथे आता 200 जागेंच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत। एकीकडे वंचित सोबत काँग्रेसची बोलणी सुरू आहेत। असं असतानाच आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानेही मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भेट घेतली। पवारांच्या पक्षाने मुंबईमध्ये 50 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकत्र लढल्यास दोघांनाही फायदा होईल अशी भूमिका शरद पवारांच्या पक्षाने मांडली आहे। याबाबत उद्या पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे नेते भेटतील असंही कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ आम्हाला भेटायला आलेलं आहे। त्यांनी काही जागांचा प्रस्तावही आमच्याकडे दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये आता त्यांच्याबरोबर चर्चा ही सुरू होईल। आम्ही त्यांच्या प्रस्तावाचा अभ्यास करून त्यांच्याशी पुढचा काय भूमिका असेल ते ठरवू। आज प्रथमतः ते आले, आमच्याशी भेटलेले आहेत आणि एकंदर जागांचा काही त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे। आम्ही याच्या संदर्भामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला थोडा अभ्यासाला वेळ द्यावा, कारण काही कशा पद्धतीनं आपल्याला हे करता येऊ शकेल की या संदर्भामध्ये आम्ही थोडा अभ्यास करू आणि पुन्हा भेटू। आता पुन्हा एकदा आजच्या आपल्या प्रश्नाकडे आणि प्रतिक्रियांकडे येऊयात। ठाकरे बंधू महायुतीला किती भारी पडणार यावर सोशल मीडियामध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत ते आपण पाहूयात मीडिया सेंटरला।